No promotions and idle mind. Let's catch her uncensored. नमस्कार, मी सुखदा खांडकेकर. काय मस्त वाटतंय तुम्हाला सगळ्यांना परत भेटून. आज जे फुलपाखरू आपल्याला भेटणार आहे ना, काय सांगू. तिचा किती किती कलांच्या फुलांवर वावर आहे, लिस्ट कमी पडेल. माय गॉड. ती ॲक्टर आहे, ती डान्सर आहे, ती गाते, ती कवयित्री आहे, ती डिरेक्टर आहे, ती ट्रॅव्हलर आहे, ती ट्रेकर आहे, ती मृण्मयी देशपांडे आहे. माय गॉड, मृण्मयी. हाय. वेलकम. इट्स सो गुड टू हॅव यू हिअर. थँक्यू सो मच. खूपच फॉर्मल झालं. आता जरा बरं वाटतंय, नेहमीसारखं वाटतं. तुला भेटल्यासारखं वाटतंय मला आता. आता मी तुझ्याबरोबर भरपूर गप्पा मारू शकेन त्या झोनमध्ये आली आहे मी परत, कारण खूप दिवसांनी भेटतोय. खूप. आय नो. आणि वाव, ह्याच्यापेक्षा छान कसं काय भेटू शकलो. हो, म्हणजे एवढ्या शांततेत आपण कधीच भेटलो नाही. आणि इतकं व्यवस्थित बसून वगैरे. सिरियसली. सो मृण्मयी, कशी आहेस तू? मी मस्त आहे, मी उत्तम आहे, मी आनंदात आहे, एकदम टकाटक. काय प्रॉब्लेम आहे? तुझे डोळे नेहमीच इतके चमकतात की खरं कळतच नाही. की तू आत्ता ब्राईटेस्ट म्हणून आहेस का लोएस्ट म्हणून आहेस? हां, म्हणजे तू ॲक्टर छान आहेसच, पण तू नाही, पण मी तुमच्याबरोबर छानच असते अगं. त्यामुळे मी खरंच छान आनंदी मूडमध्येच आहे आणि फार मस्त मजेत आहे. आणि तुझ्या आधी एवढं सगळं बोललीस की हे सगळं एकत्र माझ्याबद्दल ऐकायची मला सवयच नव्हती. त्यामुळे 2 सेकंद मला वाटलं आणखीन कोणी आलंय का इकडे इंटरव्ह्यूला. मग तू नंतर माझं नाव घेतल्यानंतर मला ओके, अच्छा मीच आहे का ती, असं झालं मला. इट वॉज जस्ट अ रिमाइंडर, आय बिलीव्ह. हां, काय काय राहतंय त्याचं चेक करायला. नाही, मी ॲक्च्युली विचार करत होते की माझं एवढं सगळं सांगू नये, काही राहिलंच आहे का, जे आय एम शुअर आहे. सो येस. सो टेल मी मृण्मयी, तू पुण्याचीच ना? मी पुण्याची, पूर्णपणे पुण्याची, सदाशिव पेठेमध्ये वाढलेली. म्हणजे घोर, तिथून पुढे 2 चौक गेल्यानंतर माझी शाळा, तिथून पुढे 2 चौक गेल्यानंतर माझं कॉलेज, त्याच्या थोडंसं आणखीन पलीकडे गेल्यानंतर मनीषाताईंचा आमचा डान्स क्लास. म्हणजे मी इतकी पुण्याची आणि इतकी सदाशिव पेठी होते. आता आम्ही शिफ्ट झालो आहे मित्रमंडळाला, पण म्हणजे हार्डकोर असं पुणेकर आहे मी. हां, पुणंच दिसतं. म्हणजे मी तोंड उघडलं की पुणं असं लोकांना होतच होतं. त्यामुळे मी पुण्याची आहे. सुपर्ब. घरी कोण कोण असतं? घरी आजी, माझे आजोबा होते. ही वॉज 99 आणि आत्ताच ते गेले. त्याच्यामुळे इतके दिवस आजोबा होते, आता ते नाही आहेत, पण ते आहेत. कुठेतरी त्यांची एनर्जी आमच्याबरोबर आसपास फिरत असते. आई बाबा आणि आमचं धाकटं गौतमी देशपांडे नावाची माझी एक बहीण, एक गोड बहीण, एक डॅम्बिस बहीण, एक डांबरट बहीण असं आपण तिला म्हणू शकतो. की जसं धाकट्या भावंडांनी असलं पाहिजे तशी बहीण, की अशी प्रोटेक्टिव्ह आहे, खोडसाळ आहे, छळवादी आहे, कपडे वापरते माझे सगळे. त्यामुळे एक बहीण, असं एक कुटुंब आहे आमचं. आणि नवीन घरी कोण कोण असतं? ही जी एक अत्यंत सुंदर मुलगी आहे माझ्या शेजारी बसलेली, ती लग्न करते डिसेंबर 1st वीकमध्ये. आणि म्हणून मी विचारलं की नवीन घरी कोण कोण असतं? नवीन घरी जवळजवळ होता. बापरे, मला दुखायलाच लागले गाल, मला लाजता वगैरे येतं. आणि मला वाटलं नव्हतं तू हा प्रश्न विचारल्यावर मला असं होईल, पण खरंच झालंय. सासू सासरे असतात आणि साऊंडच काय गोड करताय. सिरियसली. आणि स्वप्नील असतो. छोटूशी फॅमिली आहे त्यांची सुद्धा, 3घच जण असतात ते, आणि आता मी 4थी. आणि सॉलिड आहेत ते 3घं सुद्धा. म्हणजे जसे माझे पुण्यातले आई बाबा आहेत, आई बाबाचं म्हणते मी त्यांना, काका काकू वगैरे मी ठेवलंच नाही म्हणजे सुरुवातीपासून. त्यांना पण असं वाटलं, हो म्हणजे ए आई आणि ओ बाबा असंच सुरू झालं होतं जेव्हा आम्ही भेटलो तेव्हापासून. आणि ते असतात. आणि ऑफकोर्स माझं दुसरं जग स्वप्नील असतो तिकडे. पूर्ण नाव सांग. स्वप्नील राव. मला ना असं सुखरात्याचा पाठ झालाय, कारण जो तो मला विचारतो लग्न करतेस बरं. काही जणांनी दुसरा प्रश्न विचारला, का करतेस? म्हणजे मी प्रेमात पडले म्हणून करतेय मी लग्न, असं कसं का करतेस? पण म्हणजे असे पण खूप प्रश्न आले. आणि मग मी पाठ केलेलं उत्तर दिलं की स्वप्नील राव,
पवईला राहतो, त्याच्या 2 कंपनीज आहेत, ऑगमेंटेड रियालिटीमध्ये वगैरे काम करतो, जामच काहीतरी वेगळं फील्ड आहे. त्यामुळे मी त्यांना म्हणते की तुम्ही त्यालाच जाऊन विचारा ना, मला नका विचारू. आणि मी आमच्यात जेव्हा बोलणी होतात कामाची वगैरे, तर तो असं खूप एक्साइटमेंटने एक्साइटेड असा असतो, सांगत असतो काय काय. आणि मी म्हणते मस्त उत्तम, जे चाललंय ते करत राहा. कारण मला त्यातलं काहीही कळत नाही, इतकं टेक्नो काहीतरी त्याचं बोलणं चाललेलं असं. मी म्हणते मस्त भारी चाललंय तुझं. तर असा तो आहे. आणि आम्ही मॅट्रिमोनी थ्रू भेटलो. मॅट्रिमोनी? नो. येस. तू म्हणालीस तू प्रेमात पडलीस? हो, पण आम्ही भेटलो आणि मग प्रेमात पडली. आणि आम्ही 3ऱ्या मिनिटाला म्हणजे सुखरा तुला सांगू का, मी खूप कन्फ्युज्ड असते बऱ्याच गोष्टींबद्दल. म्हणजे घरातून निघालं तर मग आता गाडीने जाऊ का, मग काय करू, मग टॅक्सी घेऊन जाऊ का, कारण मी देशस्थ आहे. देशस्थानमध्ये जे घोळ आपण म्हणतो असे सगळे घोळ मी आयुष्यात घालते. आमची अख्खी फॅमिली घालते, म्हणजे काही प्रश्नच नाही, अशी फॅमिली आहे. आणि एवढी सर्टन, एवढी शुअर मी आयुष्यात कधीच नव्हते, जे मला स्वप्नीलला भेटल्यानंतर झालं. म्हणजे याच्या आधी प्रेमात मी बरेचदा पडलेली आहे. प्रेम म्हणजे काय, मला हेच आता अल्टिमेट, याच्या पलीकडे काहीच नाही. असे प्रत्येकाची वयं असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात त्या अफेअर्स झालेली असतात, क्रश तुमचा अनेक जणांवरती असतो. सो त्या सगळ्या, मी एक नॉर्मल मुलगी असल्यामुळे या सगळ्या प्रोसेसमधून मीही गेलेली आहे. मी काय अशी एकच वगैरे असं नव्हतं. तर त्यामुळे पण स्वप्नीलला भेटले आणि असं झालं की अच्छा, पोटात छान वाटणं याला म्हणतात. होय, ते फिलिंग नवीन होतं. ते फिलिंग म्हणजे मला कळलंच नाही. आणि मी रादर आम्हाला दोघांनाही ते कळलं होतं, हा तो, ही ती. माय गॉड, वाव. सो आणि ते झालं. म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी काहीतरी रात्री असा 8ला वगैरे मला भेटायला आला होता. माझ्या घरी मीच नव्हते, त्याने खालून किल्ली बिल्ली जाऊन बसवरती, बाबा आता कुठे खाली थांबतो, तर आधी नखरे केले, नको. हे तुम्ही पहिल्यांदा भेटलात असं? हो, आधी नको म्हणाला, छे असं कसं, तू वेडी आहेस का जराशी वगैरे असं मला बोलला. म्हणलं मग थांब खाली. मग 10 मिनिटांनी त्याचा फोन आला की अगं कुठं काहीच नाही ते खाली थांबायला. म्हणलं तेच सांगत होते ना मी, जा आणि वर जाऊन बस. तर त्यांनी माझ्याच घरामध्ये मला वेलकम होम असं दार उघडलं आणि त्याच्यानंतर 5व्या मिनिटाला ओके डन बॉस, मस्त आहे सगळं, असं झालं होतं आमचं. माय गॉड. म्हणजे तू कवी मनाची आहेस म्हणून तुला विचारते की आपण वाचतो ग की लव्ह ॲट फर्स्ट साईट आणि त्यांना एकमेकांना बघून कळलं वगैरे, पण तुला वाटलं होतं की तुझ्याबरोबर हे होईल? नव्हतं वाटलं. म्हणजे रादर स्वप्नील मला आयुष्याच्या अशा पॉईंटला भेटला ना की जेव्हा मी गिवअप मारला होता. म्हणजे मला असं वाटलं होतं की हां, मग आपल्याला एक लग्न करायचं आहे, तर त्यातल्या त्यात जो आपल्याला सूट होईल, मग आता काय ठरवून करायचं आहे, तर मग तर रजिस्टरच करून टाकू आपण पटकन, असं म्हणजे हां झालं होतं पुढे टाईपमध्ये. आणि मग सगळं व्यवस्थित आहे का नाही, मग काय करतो, मग असं खूप डीपमध्ये जाऊन मी कदाचित लग्न करीन असं मला वाटत होतं. एक ती फार ओळ खूप जणांनी मला ऐकवलेली होती की नाहीतरी लग्न झाल्यावर रडायचंच आहे, मग बसमध्ये रडण्यापेक्षा मर्सिडीजमध्ये रडणार टाईप. म्हणजे कोण आहे ते खूप जण होते का. तर म्हणजे मला असं वाटायचं की म्हणजे अच्छा, असा विचार करून लग्न करायचं असतं का, की रडायचंच आहे. आणि कुठे ना कुठेतरी एक हां, म्हणजे मला होप्स नव्हते की माझ्या बाबतीमध्ये पर्सनल लेवलवरती मी इतक्या सहजपणे कोणाच्या तरी प्रेमामध्ये पडीन आणि असं काहीतरी इतकं छान माझ्या बाबतीत होईल. म्हणजे स्वप्नीलनी फार धुवूनच टाकलं. म्हणजे तो म्हणला, ए वेडी आहे ना मी अजून. व्हॉट अ मॅन. सिरियसली म्हणजे मला जसा हवा होता, एक मनामध्ये प्रत्येकजण असं स्वप्न रंगवत असतं ना की मला असा पाहिजे, मग तसा पाहिजे, मग त्याला एखादं वाद्य आलं पाहिजे, मग डान्स आला तर उत्तमच, आणि मग त्याला सगळ्यांमध्ये हसून खेळून वावरणारा पाहिजे, मग स्वतःच काहीतरी असलं. म्हणजे आखूड शिंगी बहुदुधी अशी ही म्हण आहे मराठीमध्ये. तर तसं कोणीतरी मला हवं होतं आणि मला मिळालं. म्हणजे अशा गाई असतात, असे गाईज असतात म्हणूया. त्यामुळे मला खूप मजा आली, मला खूप बरं वाटलं आणि मी बरी झाले. म्हणजे जे काही डोक्यामध्ये आर्टिस्ट आर्टिस्ट काय हल्ली माणूस म्हणल्यानंतरच असे 100 झगडे तुमच्या डोक्यामध्ये चालू असतात आणि ते तुम्ही झगडतच जगता. तर ते जोडीदार म्हणजे काय असतो की जो खरंच असला नुसता, सुखद आपल्याला पैसे लागत नाहीत, आपल्याला काही लागत नाही, आपण अत्यंत दणकट उत्तम कमावणाऱ्या, दणकट मानसिकता असल्या, दणकट शब्द वापरते मी इतक्या, म्हणजे आपण
अभेद्य असू शकतो, फक्त तुम्ही तशा आहात हा विश्वास द्यायला कोणीतरी लागतं ना. ॲब्सोल्युटली. तर तो तसा होता. म्हणजे उद्या आपल्याला मर्सिडीज घ्यायची असेल, आपल्याला BMW घ्यायची, आपल्याला 10 बंगले बांधायचे असेल, तर त्या सगळ्याची ऐपत आपण ठेवतो. आपण स्वतःला फुलवू शकतो, आपण वाढवू शकतो, आपण सगळं क्रिएट करू शकतो. पण ते सगळं करून जर का तुमच्या जोडीदाराबरोबरच तुम्ही खुश नसाल तर काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी. बेसिकली मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये फार नाहीच अडकत नाही. तर त्यामुळे त्याला भेटल्यानंतर जी आतली मी होते, जी मला माहिती होते की मृण्मयी तू कुठेतरी अशी आहेस, हां, पण माहिती नाही कुठे गेली आहेस सध्या, असा एक माझा स्वतःबरोबर बोलणं चालायचं, जी मला सापडले. आणि मला असं वाटतं की सगळ्यांना मी हीच प्रार्थना करते स्वप्नील भेटल्यानंतर की प्रत्येकाला असा, म्हणजे त्यांना जसा हवा आहे तसा, नॉट स्वप्नील जसा आहे तसा, तो नकोच, तो आता आपल्याला मिळाला, त्याला कडी कुलपाट ठेवूया. पण म्हणजे त्यांना जसं प्रत्येकाची जी स्वप्न असतात ना तसं कोणीतरी मिळतं. आणि बघ थोडीशी मे बी वाट बघायला लागते, पण तोपर्यंत कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. म्हणजे ते आयुष्यात कुठल्याच बाबतीमध्ये नाही केलं पाहिजे, या बाबतीत तर नाहीच केलं पाहिजे. असं या विचार काय करते माहितीये की ना, तू किती इंटरेस्टिंग आहेस. कारण एकीकडे तू म्हणतेस की तू जरा कन्फ्युज असतेस, आणि एकीकडे जर तुला हे माहिती नसतं की तू कोण आहेस, तुला काय हवं आहे, तर तुला हे समाधान कसं मिळालं असतं की मला हवं होतं तेच मला मिळालं. हो. सो काय गंमत आहे. मे बी मला असं वाटतं की मी कन्फ्युज्ड जरा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असते की ज्या आपल्या आयुष्यामध्ये फार मॅटर नाही. म्हणजे एखाद्या पार्टीला जायचं का नाही ह्याच्यावरती मी दिवस रात्र म्हणजे विचार करते. आणि फायनली म्हणजे आता 8ची वेळ असेल तर माझं 7:55 ठरलेलं नसतं की आपल्याला तिकडे जायचं आहे का नाही जायचं आहे, मला जेन्युइनली काय वाटतं. किंवा कधी असं लोकांमध्ये खूप जाण्याची वेळ आली किंवा असं की मी कन्फ्युज्ड असते, मला झेपत नाहीत गोष्टी, मी तशी आहे, आता त्याला काही करू नाही शकत. मी ट्राय मारते की हे कशामुळे आहे, त्याचं जरा असं संशोधन झालं पाहिजे. म्हणजे हे मित्रांच्या सोशल पार्टीजबद्दल बोलतीयेस, इंडस्ट्रीतल्या पार्टीजबद्दल बोलतीयेस? मी इंडस्ट्रीमधल्या पार्टीजबद्दल बोलतीये. मी अगदी जे जवळचा मित्र असेल त्यांच्या बरोबर असं नाही होत, पण जनरली बाकीच्या ठिकाणी जिथे तुम्हाला 2 ऑप्शन्स असतात ना, की जवळचे मित्र म्हणजे घरी येऊन ते असं बोचक्यात घालून घेऊनच जातात, त्यामुळे तिकडे काही ऑप्शन नसतो आपल्याला. पण अदरवाईज जिकडे ऑप्शन्स असतात ना तिकडे मी जाम कन्फ्युज्ड असते की काय मला करायचं आहे, मला झेपत नाही. जिथे माणसं जमतात ना, जिथे समूह असतो किंवा कळप असतो, ग्रुप असतो, तिथे मी म्हणजे ऑकवर्डनेसचा पुतळा झालेला असते. आणि मी इतकी विचित्र वागते त्या सगळ्या ऑकवर्डनेसमधून लोकांबरोबर. आणि मग मला नंतर त्याचं इतकं वाईट वाटतं की म्हणजे सुखाचा ट्रस्ट मी माझ्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे की मोठे मोठे दिग्दर्शक की ज्यांना तुम्ही आयडियली हसून ग्रीट केलं पाहिजे किंवा तुम्ही काहीतरी तुमच्याकडून एक केलं पाहिजे, केवळ तो ऑकवर्डनेस सर्वत्र भिनलेला असं म्हणून मी त्याच्यासमोरून पळून जाते. म्हणजे त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आपण नसलो पाहिजे. मग कुठेतरी कोपऱ्यामध्ये एकटंच बरोबर मोबाईलवरच खेळ, मग कोणीतरी तुम्ही दिसलात ना की मग माझ्यातला सगळा तो हा 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 असा राक्षस बाहेर येतो, तेवढ्यापुरता मला मजा येते. मग त्याच्यानंतर मी परत प्रचंड ऑकवर्ड होते. म्हणजे माझ्या जवळची लोक जर का 5-7 जण जरी त्या पार्टीमध्ये एकत्र आले तरी सुद्धा मला तो ऑकवर्डनेस असतो, जो माझ्या बॉडी लँग्वेजमध्ये रिफ्लेक्ट होतो का नाही होतो मला माहिती नाही, पण मला तो सतत जाणवतो. म्हणजे मी कधी एकदा मी इकडून निघतीये ह्या फिलिंगमध्ये असते. आणि अशा फिलिंगमुळे ना मी खूप गोष्टींचा आनंद घ्यायची पण मुकलेली आहे. म्हणजे आमच्या कट्यारच्या सक्सेस पार्टीज असतील किंवा माझ्या नटसम्राटच्या सक्सेस पार्टीज असतील, ते माझा पाय असा निम्मा बहुतेक दाराबाहेरच थांबलेला असो की कुठल्याही क्षणी हा ही मी गेले, हेही मी निघाले. पण तुला जज केलं जाईल ह्याची भीती वाटते म्हणून ऑकवर्ड असतेस? जज केलं जाईल याची भीती असली असती तर मी नीट वागले असते. जी मी नाही वागू शकत की असं खूप मोजून मापून वागणं, किंवा एकतर ह्या ऑकवर्डनेसमुळे खूप धांदरटपणा होतो. म्हणजे गॉगल लावला तो हाय असं म्हटलं की तो टपाकन पडतो, एवढ्या हिल्स घातलेल्या असतात, मग त्याच्यामध्ये ते वाकून ते म्हणजे सगळं नाश होतो माझ्या सगळ्या गोष्टींचा. जितके मी 1-to-1 टॉक्स एन्जॉय करते किंवा जितके मी कमी लोकांमध्ये, किंवा ही जर का एखाद्या सिनेमाची पार्टी असेल ना सेटवरची,
तर मी बेभान असते, म्हणजे मी राडा करते तिकडे. पण माझ्या कम्फर्ट लेव्हलची माणसं सुद्धा पण माझ्या परिघाच्या बाहेर गेलं किंवा विचित्र, मग मी माजुरडी वाटते. मग मी आणि वाटणारच ना गं, म्हणजे मला असं वाटतं नंतर की आपल्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. आपल्याला माहिती असं आपल्याबद्दल काय बोललं जात आहे ते, कारण आपण काही ढ नसतो आणि आपले काही डोळे आणि कान बंद नसतात की काय काय होत आहे ते. पण ते आउट ऑफ हे झेपत नाही मला, खूप होतं, खूपच जास्त होतं. पण मग तुला हे बॉदर करतं की आपल्याबद्दल हे हे बोलल्या जातंय? नाही, मला बॉदर नाही करत, की सवय झाली आहे आणि काही वाटतही नाही त्याचं. आणि म्हणजे अप टू काही एक्सटेंड मला बरं पण वाटतं, कारण त्या गोष्टींमुळे कोणी फारसं नादी पण लागत नाही. म्हणजे फटकळ आहे मी, म्हणजे माझ्याबद्दल बोललं जातं की पटाक्कन काही पण बोलू शकते. तर मी खूप ट्रान्सपरंट, म्हणजे मला असं मनात ठेवायला नाही आवडत की एखादी गोष्ट मला नाही आवडली तर मी पोलाइटली सांगेन की असं का हे नाही मला आवडत आहे. म्हणजे एखादं गाणं माझ्या सिनेमाचं असेल आणि एक असं की काही केलं तरी वावा म्हणायचे, असं पण काही जण असतात की मला नाही आवडलं तर मी सांगते नाही. मग त्यात काय, म्हणजे जे काही आपण एखाद्या गोष्टीला आपण नाही म्हणतो तेव्हा कुठल्या तरी बेटरमेंटची अपेक्षा ठेवून आपण नाही म्हणतो. तर मी खूप, म्हणजे मला पण खूप आवडतं जर का एखादी गोष्ट माझी नाही ना आवडली, अशी हे नाही आवडलं मला, तोंडावरती मला आनंदच होतो, म्हणजे मी एकदम अशी खुश होऊन जाते. मे बी समोरची व्यक्ती आपल्याशी खरं वागतीये ह्याचा तो आनंद आहे, खूप आनंद आहे. मला पण लोकांबरोबर तसं हां, मला ना त्या ग्रुपमध्ये ना एका पॉईंट नंतर ना तो फेकनेस असह्य होतो. त्याने मी मे बी खूप जास्त दबली जाते. मला घरची ओढ लागते तेव्हा, म्हणजे मला लिटरली घरची ओढ लागते की मी कधी एकदा घरी जाते यार, मी एकटी, किंवा मी माझा मग स्वप्नील असेल किंवा आई बाबा असेल किंवा मित्रमैत्रिणी असतील माझ्या तुझ्या कम्फर्ट झोनमध्ये, कधी एकदा मी हा मेकअप उतरवते आणि मी ते कपडे काढून टाकते आणि माझी मस्त साधी एक फाटकी तुटकी शॉर्ट्स आणि टी शर्टमध्ये त्यातल्या त्यात खराब असलेले असं घालून अशी होतीये, मला रिलीफ मिळतो. आणि मी तुला सुद्धा सांगू का, मला ह्या माझ्या स्वभावावरती ज्याचा मला त्रास होतो, मी खूप वेळ असे घरी लोनली फील करते आणि मला असं खूप डोक्यामध्ये मी मात करण्याचा प्रयत्न करते. मे बी जमेल, आता जमेल नाव सिरियसली. मग एकदम असं लख्ख वाटायला लागतं. आधी मी छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय नाही करायचे, मी अजिबातच एन्जॉय नाही करायचे. का सॅडिस्ट बनायला लागले होते, म्हणजे सॅडिस्ट हा खूपच मोठा शब्द आहे, एवढी मी कधीच, म्हणजे मला जमलंच नसतं. पण साधारणपणे कारण त्या मार्गावरती आहोत की काय, म्हणजे अवॉर्ड मिळाला तरी मग अरे हा काय ॲटिट्यूड आहे, असं मला तेव्हा पण व्हायचं. पण ना मी आधी अशी नव्हते, मी काहीतरी ना एक त्या अनेक लोकांचा तुमच्यावरती विचित्र इम्पॅक्ट घेऊन कदाचित मी जगत असेन तेव्हा, की असंच असलं पाहिजे, आपल्याला आनंदच नाही झाला पाहिजे, ह्या गोष्टी काय आज आहेत उद्या नाही आहेत. मग नंतर मला आत्ता वाटतं की किती वेडी होते मी. 2 मिनटं नाचले असते अवॉर्ड मिळाल्यानंतर, काय बिघडलं असतं की वा ये मिळालंय, जे मी नाही केलं तेव्हा. आणि एक बोळा होता कुठेतरी, तो बोळा निघाला आणि पाणी वाहतं झालं. मग किती इम्पॉर्टंट असतं तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगला जोडीदार तुम्हाला असणं, किंवा आई गं तुला काय सांगू मी किती खुश आहे असं आलं मला. माझ्या नजर लागते म्हणतात नाही, आता माझ्या डोळ्यात पाणी येईल इतपत मी ओव्हरवेल्म्ड आहे आता की तू इतकं बोलतेस. म्हणजे स्वप्नीलचं असणं, त्याचा सपोर्ट, त्याचं प्रेम, तो तुझ्यासाठी असणं, हे मला एवढं रिलेट होतं. आय एम शुअर सगळ्यांना होत आहे. तर ते तुझ्यासाठी काय असेल, म्हणजे खूप भुकेले असतो ना आपण एखाद्या गोष्टीसाठी, आणि मग तुम्हाला असं, तुम्ही खूप चालत जाता, तुम्ही डोंगर दऱ्या सगळं क्रॉस करता, आणि मग त्याच्यानंतर असं एक ताट असं मस्त वाढलेलं असतं. फॅन्सी पदार्थ नसतात ते साधेच असतात, जे तुम्हाला खायचे असतात. घरचं वरण असतं, पण घरचं असतं. सो आणि त्याला तोड नसते, म्हणजे ते तुम्ही दुसऱ्या गोष्टींमध्ये 5 स्टारमध्ये गेलात तरी तो आनंद नाही मिळणार. तर तसं झालं मला, योग्य वेळी योग्य साथ मिळाली आणि खूप गोष्टी बदलतात यार. म्हणजे मी अशी स्वतःला नंतर 10 चापट्या मारल्या की का अशी होतीस, का अशी नव्हतीस. मग मी TY पर्यंत सुखदा वेगळी होते, मी पूर्णपणे वेगळी होते. त्याच्यानंतर TY नंतर ह्या फील्डमध्ये आले, एक वेगळी एनर्जी, एक वेगळी स्वप्न घेऊन आले होते.
जिंकायची सवय होती मला DY पर्यंत. आपल्याकडे दर फिल्म आली की त्या माणसाबरोबर नाव जोडलंच जातं. तुझ्यासाठी सगळ्यात शॉकिंग काय होतं ऑफ लेट? माझ्यासाठी जवळजवळ सगळ्यात शॉकिंग होतं. कोणाकोणाबरोबर जोडली गेली आहेत नावं? आभ्याबरोबर पण जोडलं गेलंय. हो, ते तर मला जुनं झालं आणि आय वॉज हॅपी. म्हटलं चला चांगल्या आणि जरा ना टॅलेंटेड मुलीबरोबर तरी नाव जोडलं जात आहे. मी खुश होते. पण म्हणजे नकोच ते असं हे ते थॉट्सही नको तसं आलंय मला. पण हां म्हणजे जोडली गेली आहेत. माय गॉड. आणि आपल्याकडे डायरेक्ट लग्नच लावतात ना, म्हणजे त्यांना आधेमध्ये लग्नासारखी एवढी सेन्सिटिव्ह मच्युअर गोष्ट आणि हे डायरेक्ट लग्नच लावतात. सिद्धू चांदेकर आणि माझं लग्न झालंय असं आहे ना. बरं. मी म्हटलं आम्हाला मग या रेटनी तुझे 4-5 लग्न तर लावलीच आहेत लोकांनी मग. हां 2-3 तर अशी निश्चितच असतील जी मला अजूनही कळायची. हो का? असं नसेल. आपली सोसायटी एक जरा म्हणजे ते मानसिकता थोडी मजेशीर आहे. पण मस्त आहे जे काही आहे ते. ऑल राईट. आता आफ्टर ऑल दिस हार्ट टचिंग अँड हेवी टॉक आय एम गोइंग टू कम टुवर्ड्स रोमॅन्स.